पोंभुर्णा तालुक्यातील घाटकोड आदर्श गाव येथे 2021 ते 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पीक पाहणी अनुदान वितरणात मोठ्या गैरव्यवहाराचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे। तालुक्याबाहेरील तसेच गावांशी संबंधित नसलेल्या व्यक्तींच्या नावांवर बनावट सातबारे तयार करून त्यांना पात्र शेतकरी म्हणून दाखवत शासनाकडून लाखोंचे अनुदान उचलण्यात आले। प्रत्यक्षात शेती नसलेल्या अशा 9 जणांना 4,18,690 रुपये वितरित झाल्याचे दस्तऐवजांवरून उघड झाले आहे। ही फसवणूक गावातील काही व्यक्ती, एजंट आणि प्रशासनातील जबाबदार घटक यांच्या संगमनातून झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी व काँग्रेस नेते इंजिनियर वैभव पिंपळशेंडे, विनोद थेरे, बाबूराव मेदाडे, अंशुल मोरे, रेखा मोरे व पपिता कावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा 15 दिवसांपूर्वी समोर आणला। ग्रामस्थांच्या व काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी चौकशी अहवालाच्या आधारे घाटकोड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांना 3 डिसेंबर रोजी निलंबित केले। जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील कलम 6 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे। बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली अनुदानाची रक्कम नंतर परत घेऊन काही मंडळींमध्ये वाटण्यात आली। उलट प्रत्यक्ष नुकसान झालेल्या खऱ्या कास्तकारांची आराजी कमी दाखवून त्यांना अत्यल्प अनुदान देण्यात आले। अनुदान वितरणातील ही उघडी लूट प्रशासनातील संगनमताचे स्पष्ट उदाहरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामसेवक मानपल्लीवार यांचा भूतकाळ तितकाच वादग्रस्त असल्याचेही ग्रामस्थांनी आरोपांद्वारे सांगितले होते। करंजी ग्रामपंचायतीत शिपाई पदावरून सेवा सुरू झाल्यानंतर ग्रामसेवक पद मिळताच शासकीय जागेवरील अतिक्रमण व अनेक तक्रारी त्यांच्या कार्यकाळात ऐरणीवर आल्या होत्या। तरीही सप्टेंबरमध्ये त्यांना प्रशासनाकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला होता। यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। तहसीलदार मोहनीश सेलवटकर यांनी संपूर्ण गैरव्यवहाराचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवला होता व चुकीचे अनुदान शासन खात्यात परत जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। त्यानंतर प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर येऊन ती रक्कमही लाभार्थ्यांकडून वसूल केली व वरिष्ठांना अहवाल पाठवला। खुशाब व्यंकय्या मानपल्लीवार घाटकोड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान झालेल्या शेतपिकाचे पंचनामे सादर करण्यासाठी 11 फेब्रुवारी 2024 मध्ये आदेश पारित केले होते। त्यामध्ये ग्रामसेवक यांनी चुकीचे पंचनामे करून घाटकोडमध्ये शेती नसताना शेती दाखवून बनावट सातबारे बनवून 9 बोगस शेतकऱ्यांच्या नावाने 4,18,690 रुपये रक्कम शासन स्तरावरून वितरित झाले। त्यामुळे नेमून दिलेल्या विहित कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीत आढळून आल्याने जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 6 नुसार शिस्तभंग कार्यवाहीस पात्र ठरले। काँग्रेस नेते वैभव पिंपळशेंडे यांनी अतिवृष्टी घोटाळ्याचा मुद्दा उचलला, पत्रकार परिषदेतून भ्रष्टाचार पुढे आणला। घाटकोड येथील गावकऱ्यांसह वैभव पिंपळशेंडे यांनी पत्रकार परिषदेतून हा भ्रष्टाचार उघडीस आणला होता। त्यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी निलंबनाचे पत्र काढून घाटकोड येथील अतिवृष्टी घोटाळ्यातील दोषी अधिकारी ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांनी दिनांक 3 डिसेंबरला निलंबित केल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। हा जो प्रकरण आहे हा शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई जे पुरामुळे जे उभं पीक वाहून जातं आणि अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकाचं जे काही नुकसान होतं त्या नुकसानीला शासनाकडून काही तुटपुंजी अनुदान जाहीर होतं आणि त्या अनुदानामध्ये जे योग्य लाभार्थी असतात, जे शेतकरी असतात, खरे शेतकरी असतात, त्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। त्या शेतकऱ्यांना कमी अनुदान देण्यात आलेलं आहे आणि जे शेतकरी असे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचा त्या शेत शिवारामध्ये सर्वे नंबर नाही, थोडीशी शेती सुद्धा नाही, तरी सुद्धा त्यांना हेतूच पुरस्पर शेतकरी बनवण्यात आलेला आहे। त्यांना शेतकरी बनवून त्यांच्या खात्यामध्ये मोठी अमाऊंट लाखो रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। हा आमचा आरोप आहे की जे काही प्रकार घडत आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे। जे शेतकरी बिचारे दिवस रात्र मेहनत करतात, कबाड कष्ट करतात, नाही का, त्यानंतर शेती करून जे तोंडात येणार आपला घास होता तो कुठेतरी हिरावून घेतो आहे।
नाही का, हे प्रकार या ठिकाणी थांबायला पाहिजे. चुकीच्या माणसाला जे लाभ देण्यात आलेला आहे शासनाच्या अतिवृष्टी आणि पूरबुड्याचा, या लोकांवर, या दोषींवर, या आरोपींवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. यांच्याकडून शासनाने वसुली करायला पाहिजे आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. गाव माझा न्यूजकरिता राज कपूर भटके, गोंडपिपरी, चंद्रपूर.